आज संध्याकाळी. थँक्स हर्ष. तुझी ताई आई होणार आहे. तुझ्या आयुष्यात मला थोडीशी जागा हवी, अगदी अडगळीची सुद्धा झाली. आणि आपलं जे काही झालंय ते सगळं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात नाही का करू शकणार? नाही, आयुष्य म्हणजे एखाद्या आईस्क्रीम सारखं असतं, क्षणाक्षणाला वितळून जातं. हा, गुड मॉर्निंग. हा कामाचं आणि मुद्द्याचं काय असेल तर पटापट बोल. ओके मग मी ठेवते. ओके बाय. हाऊ कॅन यू बी सो रूड? हाऊ रूड? टेल मी. भेटल्यावर सांगते. ओके मग भेटल्यावर बोलूया. बाय. एक मिनिट, कधी भेटायचं ते सांग आणि ठेव. दिस वीकेंड. दिस वीकेंड? तोपर्यंत जगबुडी होईल. अच्छा, ओह या रविवारी जगबुडी होणार आहे मला माहिती असतं. मी सोमवारपासून सगळ्या माझ्या अपॉइंटमेंट्स मी कॅन्सल केल्या असत्या यार. त्यात सुद्धा तुला अपॉइंटमेंटची पडली. मी गेले खड्ड्यात. चिडू नको स्वीटहार्ट, माझ्याकडे खरंच आता वेळ नाही म्हणून तुला म्हटलं मुद्द्याचा बोल. आणि तू म्हणजे अरेबियन नाईट्स मधल्या गोष्टीसारखी एका पाठोपाठ एक चालूच आहे तुझं. मुद्दा हा आहे की तू मला आज भेटणार आहेस का? नाही. का? कारण आजच्या दिवसाची डायरी फुल आहे. ती डायरी घे आणि घाल. नो अगली टॉक्स. किती बिघडली स्टोरी नी. मग मी सुधारावा अशी इच्छा असेल तर तू मला आज भेटणार आहेस. रेनू आज खरंच शक्य नाही. मी तुला उद्या. आय जस्ट डोंट केअर. यू मीटिंग मी टुडे. मग तर आपण आज अजिबातच भेटत नाही. अरे पण बाय रेनी. आता यापुढे जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी तुला सांगेन. तेव्हा जर तुलाही वेळ असेल आणि तुझी इच्छा असेल तर आपण भेटूया. ओके बाय. निघालात तुम्ही ऑफिसला? भाऊजी. ओ या, निघालीस तू ऑफिसला? हो. काल मी दिलेली साडी आवडली खूप. मला वाटलं होतं आज तीच नेसशील. का? कशाला? आज ना दिवाळी ना दसरा ना माझा वाढदिवस. हां. तुमचा आहे का काय वाढदिवस? नाही. मग मग कोणी इतक्या प्रेमाने, इतक्या आपुलकीने, इतक्या जिव्हाळ्याने दिलेली साडी अशीच काही कारण नसताना त्याची घडी मोडायची? अरे तुला साडी इतकी खरंच आवडली असेल ना तर आपण अशा 56 साड्या आणू तुझ्यासाठी. मी साड्यांचं दुकान उघडावं अशी इच्छा आहे का तुमची भाऊजी? निघू मी? अजून खूप फाईल्स चेक करायच्या आहेत ना? हां, आमची फाईल नाही.
काय रे? सर तुम्हाला साहेब भेटायला आले. How are you? I'm fine, thank you. How about you? I'm fine too. Thank you. Actually, मी तुमच्या घरी तुम्हाला न सांगता येऊन थडकलो. I sincerely apologize for that. No, it's okay. काहीतरी व्हॅलिड कारण असल्याशिवाय तुम्ही तुमचा वेळ आणि तुमच्या गाडीतला पेट्रोल खर्च करून इथपर्यंत आला नसतात, नाही का? मी तुमच्या ऑफिसमध्ये फोन केला तरी तुम्ही भेटत नाही. तुमचा सेलफोन नंबर मागितला तर तुमची रिसेप्शनिस्ट तो देतही नाही. नाही, तिला तसं सांगितलं गेलंय. डोंट माइंड. बट शी इज जस्ट डुईंग अ जॉब. हां, खरं तर तेच बरोबर आहे साहेब. आजकाल लोक फोनवरती खूप त्रास देतात. मी पण माझ्या ऑफिसमध्ये त्याच इन्स्ट्रक्शन्स दिले. मिस्टर चिन्मय, या. नाईस शॉट. हो, थँक्स अ लॉट. ॲक्च्युली लास्ट टाइम आय हॅड बीन टू लंडन. हां, तर तुम्ही सांगत होतात की तुम्ही माझ्या ऑफिसला आला होतात आणि आपली भेट झाली नाही. मग नाही, म्हणूनच मी तुमच्या घरी आलो आहे. म्हटलं कदाचित भेट होऊ शकेल. शिवाय तुम्हाला हे द्यायचं होतं. हे म्हणजे? एक छोटीशी गिफ्ट आहे तुमच्यासाठी. हो, थँक्यू. सो नाईस ऑफ यू. प्लीज हॅव अ सीट. थँक्स. कसं असतं ना राजसाहेब, आपण बिझनेस करू न करू नशिबाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे माणूस म्हणून आपण एकमेकांना ओळखणं आणि लक्षात ठेवणं. हाऊ राईट यू आर. म्हणून एक छोटंसं टोकन. आंबे आहेत आमच्या गावाकडचे. बाय द वे, मी तुम्हाला माझी कोटेशन्स मेल केली होती. तुम्ही ती. मिस्टर चिन्मय, एक सांगू? डोंट माइंड. अरे डेफिनेटली नॉट. बोला ना. आय डोंट टॉक शॉप वेन आय एम ॲट होम. घर घर असतं आणि ऑफिस ऑफिस. तुम्ही आज इथे आलात, एवढं छानसं गिफ्ट तुम्ही माझ्यासाठी आणलं. आपण अशाच काही इतर चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. पण बिझनेसबद्दल बोलायचं असेल तर ऑफिसला. नाहीतर मग उपयोग काय एवढं मोठं ऑफिस बांधून? ॲब्सोल्युटली राईट. इवन मला सुद्धा आवडत नाही ऑफिसमधल्या गोष्टी घरी आणायला. अगदी बरोबर आहे तुमचं. मग कधी येऊ तुम्हाला भेटायला ऑफिसमध्ये? फोन करा आमच्या सेक्रेटरीला, ती सांगेल तुम्हाला. ठीक आहे, मग येऊ मी आता. अरे असे कसे चाललाय? व्हॉट्स अ ड्रिंक? ड्रिंक एवढ्या सकाळी? नाही, म्हणजे तुमची कंपनी जर मला मिळणार असेल ना तर आय डोंट माइंड. नाही, तुमची विनोद बुद्धी खूप चांगली आहे, ॲडमायरेबल. पण एवढ्या सकाळी मी सुद्धा चहाच घेतो. मी तुम्हाला विचारलं अशासाठी की आमच्या स्वतःच्या काही वायनरीज आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं आवडतं ड्रिंक कुठलं हे जर मला सांगितलं असत तर तुमच्या आवडत्या वाईनचा एक अख्खा बॉक्स तुमच्या गाडीत ठेवायला सांगितलं असता. अरे त्याची खरंच काही गरज नाही आहे राजसाहेब. जस्ट अ स्मॉल रिटर्न गिफ्ट. स्मॉल चालेल ना. आय मीन तुम्ही म्हणाल ती कुठली? ठीक आहे, मी सांगतो. आत्ता काय घेणार? चहा, कॉफी, आईस टी, एनिथिंग एल्स? चहा चालेल मला. शिवा, आणि बाकी बोला मिस्टर चिन्मय. काल मॅच पाहिलीत का तुम्ही? बिघाड आहे का इकडे? अच्छा, बिघाड आहे.
मग का अशी माझ्याकडे बघत बसलीस तू? ताई, काय? तुला कसं वाटतंय? काय कसं वाटतंय? म्हणजे तुझ्या पोटात असं बाळ असताना तुला कसं वाटतंय? तर सकाळपासून 505 वेळा हा प्रश्न विचारलास तू मला. आता 506 वेळा विचार. तुला अभ्यास नाहीये? आहे. मग कर ना अभ्यास. इकडे काय बसलीयस? तो मी नंतर करणार आहे. आता मला फक्त तुझ्याकडे बघत बसायचंय. ठीक आहे, एक काम करूया. उद्या तू पेपरहून आलीस ना, या चौरंगावर एखाद्या गणपतीसारखी बसेल. हा, आणि मग तू माझं दर्शन घ्यावं तितक्या वेळ. ठीक आहे? आता अभ्यासाला जा प्लीज. अंतर प्लीज. चल बाबा, अंतर अभ्यास करत नाहीये. बाबा, माझा अभ्यास झालाय. खोटं बोलायचं नाही. तू आत्ताच म्हणालीस तुझा खूप अभ्यास राहिला ना. 2 पेपर राहिलेत. अंतर ताई, तू किती भाव खातेस. मला तुझं कौतुक नाहीये, मला येणाऱ्या बाळाचं कौतुक आहे. पण ती बाळ यायला अजून खूप वेळ आहे. आलं की घेऊन बस. बसणारच आहे. हा, बाळाला ना आईपेक्षा मावशीचा लळा जास्त लागणार आहे. बघ. हो का? आम्हाला नको नापाशी मावशीचा लळा. नापाशी काय गं म्हणतेस? मी आजपर्यंत कधी नापास झाले का? आज जर अशी बसून राहिलीस ना तर उद्याच्या पेपरला नक्की नापास होशील. तुम्हाला धमकी देतेस? मला नाही बोलायचं तुझ्याशी. चला सुटले. नाही म्हणजे मला काय असे तुझ्यासारखे इगो प्रॉब्लेम्स नाही आहेत म्हणून विचारते. ताई, सांग ना, पोटात बाळ असताना कसं वाटतं? 507. ताई, सांग ना, पोटात बाळ असताना कसं वाटतं? 508. सांग ना, पोटात बाळ असताना कसं वाटतं? 509. सर, आज पुन्हा कलेक्टर बाईंचा फोन. काय? हो सर, आज दुपारपर्यंत सगळ्या डिटेल्स मागितलेत. अरे काय बाई का कोणी? काल संध्याकाळी मी साड्या दागिन्याचा 25-50 हजारांचा ऐवज तोंडावर मारलाय तिच्या, आणि तिने तो ठेवून सुद्धा घेतलाय. आता पुन्हा वर हे तुंतुण. गोडगेपणाचा कळस आहे हा. मग सर, आता काय करायचं? हे तुम्ही मलाच विचारा. हा, गुड. सर, सगळ्या हरिश्चंद्राच्या औलादी माझ्याच नशिबाला का आल्यात कोणाच ठाऊक. तो धनाजी आणि त्याचा तो कुत्रा पांढरे, ते दोघं कमी होते म्हणून आता ही पण आली आहे. ठीक आहे, तरी सुद्धा मी पुरून उरेन तुम्हाला सगळ्यांना. हरामखोरांनो, हा हर्षवर्धन भोसले पुरून उरेल सगळ्यांना. काय मान काय डोलवत आहे नंदी बैलासारखी? जा, फाईल आणा सगळ्या, जा. येस सर. शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमचीच आठवण काढत होते. कशाला जगू मी 100 वर्ष? लोकांना माझा हवा तसा छळ करता यावा म्हणून. काय झालं? तुझी ती मैत्रीण मुक्ता. आता काय तिचं? तुम्हाला हवं म्हणून ती बिचारी आपल्या घरी राहिली. बिचारी? ती बिचारी? छळ मांडलाय तिने माझा, छळ. घरातही आणि ऑफिसमध्येही. तुझी मैत्रीण म्हणून तिला मान दिला, आग्रह करून घरी बोलावलं, त्याचे असे पांग फेडते ती. पण काय झालं ते तरी सांगा. तू परत कधी येतेस? मी अंतराचे 2 पेपर्स राहिले, आणि शिवाय माझी तब्येत जरा बरी नाहीये. तर तुम्ही जर मला न्यायला आला असतात तर. वेळ नाहीये मला. अहो, असं काय करता? तुम्हाला एक गुपित पण सांगायचंय. उगाच लाडात येऊ नकोस. मी सांगितलं मला वेळ नाहीये म्हणून. ड्रायव्हरला पाठवेन, त्याच्याबरोबर यायचं तर ये, नाहीतर राहा तिथेच. अहो,
प्रियंका, मला अत्यंत महत्वाची मीटिंग आहे. क्लायंट थांबलेत, मला निघायचं आहे. फार वेळ घेणार नाही मी तुझा. एक गोष्ट द्यायला आली आहे, ती देणार आणि जाणार. काय? पेन. जस्ट अ गिफ्ट, टोकन ऑफ लव्ह. शॉपिंगला गेले होते, पेन दिसलं आणि डोळ्यासमोर तू चालास. लगेच विकत घेतलं आणि आले. घे ना प्लीज. हे दिलं, चाललं. बाय. प्रियंका, हे सगळं कशासाठी? प्रयत्न. जमेल तेवढं, जमेल तितकी सेवा करण्याचा. असावर इतकं नाही जमणार, कारण मला माहिती आहे माझ्याने त्याची बरोबरी होऊच शकत नाही. पण माझा मनापासून हा प्रयत्न आहे. प्रियंका, आजकाल तू खूप शहाण्यासारखं वागायला लागलीस, असं वाटत नाही तुला? मी शहाणी झाली आहे हर्ष. मला तुला खूप खूप खुश पाहिजे आणि त्यासाठी मोठ्यातली मोठी गोष्ट आणि छोट्यातली छोटी गोष्ट तुझ्यासाठी तयार आहे मी करायला. आणि त्या बदल्यात मी काय करायचं? तुझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट्स ह्या पेनने साईन केलेस तर आवडेल मला. आणि मला एखादं लव्ह लेटर लिहिलंस तरी आवडेल. जस्ट जोकिंग. बाय. खरं की काय? तिने सांगितलं, स्वतः म्हणाली ती. अरे काय, सावरीला बाळ. एवढी एवढी बघितली का मी? सावरीला बाळ. मी जरा आज जाऊन. नको नको, मी नाही भेटत तिला. दादा असेल आत. तुम्ही जाओ नंतर, ते शाळेत गेल्यावर जा, बरं वाटेल तिला भेटून या. मला तर इतका आनंद झालाय ना, इतक्या दिवसांनी आपल्या घरात पाळणा आणणार आहे माहिती. आपल्या घरात पाळणा? हे राम, अरे देवा, म्हणजे तुलाही दिवस गेले की काय? अरे राम राम. तुम्ही बोलता हो, आचरेपणाकडे ना तुमचा हात कोणी धरणार नाही. अरे तो कुठल्याच बाबतीत कोणी धरू शकत नाही. तेवढंच करा आता आयुष्यभर. अगं पण तूच म्हणालीस ना आपल्या घरात पाळणा आला. मला वाटलं तुला दिवस गेलेत की काय. असावरी नाही आहे आपली. असं बरी आहे का आपली? ते घर आहे का आपलं? ते घर आहे का आपलं? ते आपलं घर होतं, आता नाही. आपलं घर आहे तिकडे वर. ते दादाचं घर आहे, दादाचं. मी काय म्हणते, एकदा सावरीला बाळ झालं ना की दादा सुद्धा निवळतील हळूहळू. त्यांच्या मनातला सगळा कडवटपणा नाहीसा होईल बघा तुम्ही. आणि मग मी तुला झोपेत ना हलवून जागा करेन. वाटेल ते स्वप्न बघू नकोस दादा विरघळणार. असं होतं हो, असं होतं. कुठे होतं? सिनेमात होतं, सिनेमात. आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, आपलं घर म्हणजे सिनेमा नाही. म्हणजे तू फिरतेस एखाद्या नटीसारखी, पण आपलं घर म्हणजे सिनेमा नाही. ते आपले कमिशनर तिकडे पोलीसवाले गेलेत, नेहाबाई साहेब, त्यांना कळवलं काय हे सगळं? दुपारीच फोन केला होता, किंचाळली फोनवर, माझ्या कान फाटला अगदी. आनंद झाला म्हणून किंचाळली, म्हणजे अजून सुधारणा नाहीये तिच्यात काही.
पण उमा तुला सांगतो सावरीला मुलगा झाला पाहिजे. नाही म्हणजे मुलगा मुलगा म्हणून नाही, तसं बघायला गेलं तर माणसाला नेहमी मुलीच व्हाव्यात. मुली म्हणजे कसं म्हातारपणी तुमच्याकडे लक्ष देतात ग. खरंय, मुलगा येतो उशाखाली 10,000चं बंडल सरकवतो आणि परत बापाचं तोंड बघत नाही. मुलगी तिथे बसून सेवा करते वेळेला बापाची. बरोबर. पण काय दादाला आहेत 2 मुली, म्हणून आता मुलगा पाहिजे. खरंच अगदी माझ्या मनातलं बोलला. मला अगं सावरी आजोबा मी आजी म्हणजे थोडे पांढरे बिंढरे